मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे। काय हवंय तुला? माग, ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, सिद्धी, काय हवं तुला? कसला मोह आहे तुला? सत्तेचा, संपत्तीचा, कीर्तीचा? कसला? सोनं, चांदी, माणिक, मोती, हिरे, उंची वस्त्र, प्रत्येक दिवशी पंचपक्वान्न, विलासी आयुष्य। साधनेच्या मार्गातील ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत बानू पोचली तर? होय देवी, कोणत्याही गोष्टीच्या मोहात न अडकता साधकाला साधनेचा प्रवास करायचा असतो। आपल्या ध्येयाकडे जायचे असते। बाणाईच्या साधनेच्या प्रवासातली, त्या मार्गातली ही अखेरची कठोर परीक्षा आहे। आणि आता जर बानू त्या मोहमायेच्या विश्वात अडकली तर तिचा ध्येयपूर्तीचा प्रवास इथेच संपेल। होय देवी, जर बाणाई इथेच अडकली तर श्री खंडेरायांशी विवाह करून त्यांची पत्नी होण्याची योग्यता ती निसंशय प्राप्त करू शकणार नाही। ह्या अशा खडतर मार्गाने ध्येयपूर्तीचा प्रवास करणं ही खरोखर अवघड गोष्ट आहे। प्रसंगी असं वाटतं की श्री खंडेरायांनी बानूला सारं काही सांगितलं तर बरं होईल। निदान हे सारं करण्यामागचा उद्देश काय आहे ह्याचं तरी तिला भान येईल। हे सारे आपण कशासाठी करत आहोत ह्याची जाणीव बाणाईला करून देण्यापेक्षा आपल्याला खरंच काय प्राप्त करायचे आहे हे तिलाच कळणे आवश्यक आहे। बाणाईला जर खरंच श्री खंडेरायांना प्राप्त करायचं असेल आणि त्यांच्याशी विवाह करायचा असेल तर ह्या प्रसंगातून ती स्वतः योग्य तोच मार्ग काढेल। नारायण नारायण। साधकाच्या साधनेतील अत्यंत महत्वाचा क्षण बानूच्या पुढ्यात येऊन थांबला आहे। आता बानू काय निर्णय घेणार यावर तिच्या आत्तापर्यंतच्या परीक्षांचा निर्णय लागणार आहे। आपल्या हेतूशी तादात्म्य पावलेल्या साधकाला देखील अशा वेळी कधी कधी मोहात अडकून जायला होतं। आता बानूचा खरा कस लागणार आहे। होय माते, आता या क्षणी बानू जो निर्णय घेईल त्यावरच तिचा आणि श्री खंडेरायांचा विवाह होईल की नाही हे ठरणार आहे। बानू, तुझे ध्येय साध्य करण्यासाठी एक गुरु म्हणून मी तुला सर्वतोपरी सहाय्य केले आहे, पण आता या क्षणी तुला कोणाचेही सहाय्य मिळणार नाही हे ध्यानात ठेव। श्री खंडेरायांना प्राप्त करण्यासाठी, त्यांच्याशी विवाह करण्यासाठी तुला या मोहातून बाहेर पडायलाच हवं। नारायण नारायण। मला माझं देव आणि माझी भक्ती एवढंच पाहिजे आहे। दुसरं तिसरं काय बी नग मला। माझं देवच माझ्यासाठी समजा आहे। पुन्हा एकदा विचार कर। जी, मला काय बी नग। बानू, तुझ्या भक्तीची काय परीक्षा पाहायची? तुझे प्रेम, तुझी भक्ती खरी आहे बानू। बानू,
हा मायेचा एक खेळ होता, ज्यात तू साधनेच्या अशा उंचीवर गेली आहेस की ज्यातून भव्य दिव्य अद्भुत गोष्टींना तू स्पर्श करून आली आहेस. बानू, ह्या गुहेत येऊन तुला काहीच वेळ झाला आहे. तुझा आशा जिवंत आहे. तुझी वस्ती आहे तशीच आहे. बानू, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बानू, आता ह्या सर्व सृष्टीत तुझ्या आणि श्री खंडेरायांच्या मिलनाला कोणीही थांबवू शकत नाही. भक्त त्याची भक्ती करत असतो, पण तुझी भक्ती अशी निस्सीम आहे की तुझे आराध्य तुझ्या अधीन होणार आहे. बानू, सुखी हो, आनंदी रहा. तू आता तुझ्या घरी जा. शुभम भवतु. थांब बानू. बानू, तू इतकी कठोर परीक्षा पूर्ण केलीस आणि त्याचे कसलेही फळ न घेता इथून कशी जाशील? तुम्ही मला आशीर्वाद दिलं, मला समज मिळालं. इकडे ये. बानू, हे तुझ्या भक्तीचे फळ आहे. घे. हे अक्षय कुंकू आहे, जे अखंड तुझ्या सोबत राहील. बानू, तू आता घरी जा. माझ्या मुलीचा आणि श्री खंडेरायांचा विवाह होणार. आता मला माझ्या मुलीच्या भविष्याबद्दल अधिकच चिंता वाटू लागली आहे. नारायण 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 नारायण. ज्या इंद्र लोकात सर्व सुख उपभोगता येतात, सर्व सुख पायाशी लोळण घेतात, त्या इंद्र लोकात प्रत्यक्ष इंद्राच्या पत्नीच्या मुखावर अशी चिंता का? माझ्या चिंतेचं कारण तुम्हाला ज्ञात आहे मुनिवर. इथल्या सुखापेक्षा माझ्या मुलीच्या भविष्याची चिंता सतत माझं मन पोखरत असते. शचीदेवी, मला तुमची चिंता कळते आहे. म्हणूनच एक वार्ता देण्यासाठी मी इथे स्वर्गलोकात आलो आहे. बानूला श्री खंडेरायांची अर्धांगिनी होण्याची योग्यता प्राप्त झाली आहे. लवकरच श्री खंडेरायांचा आणि बानूचा विवाह होणार आहे.
शचीदेवी, तुम्हाला ही वार्ता ऐकून आनंद नाही का झाला? नाही मुनिवर, उलट पक्षी हे ऐकून माझी चिंता अजूनच वाढली आहे. श्री खंडेरायांचा विवाह पार्वती रूपी म्हाळसा देवींशी झाला आहे आणि म्हाळसा देवी म्हणजे प्रत्यक्ष आदिशक्ती पार्वती देवींचा अवतार. त्यांना जर ही गोष्ट कळली तर त्यांचा क्रोध अनावर होईल आणि मग पुढे काय घडेल याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. म्हाळसा देवींना श्री खंडेरायांच्या आणि बानूच्या विवाहाची गोष्ट कधीही रुचणार नाही. माझ्या मुलीच्या संसाराला त्या कधीही मान्यता देणार नाही. बानूचा आणि श्री खंडेरायांचा संसार कधीही सुखाचा होणार नाही याची मला खात्री आहे. आजवर माझ्या मुलीने अनेक कष्ट सोसले आहेत. आता तिला अजून दुःखी झालेलं मला बघवणार नाही. एक माता म्हणून तुमच्या कन्येच्या भविष्याविषयी तुम्हाला वाटणारी चिंता स्वाभाविक आहे, परंतु महादेवांनी श्री पार्वती देवींना जे वचन दिले आहे त्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणूनच हा विवाह होऊ नये असंच मला वाटतं. नारायण नारायण. म्हणजेच इंद्रदेवांप्रमाणे तुम्हीही तुमच्या कन्येच्या ध्येयपूर्तीच्या आड येणार आहात का शचीदेवी? नाही मुनिवर, माझ्या पतींना इंद्रदेवांना बानूचे अस्तित्वच नको होते, पण मला मात्र तिच्या भविष्याची चिंता आहे. मुनिवर, श्री खंडेरायांच्या आणि बानूच्या विवाहानंतर म्हाळसा देवी बानूला जेजुरीत प्रवेश करू देतील? सोन्याच्या जेजुरीच्या सिंहासनावर त्यांच्याऐवजी बानूला बसू देतील? सम्राज्ञी होण्याचा मान त्या माझ्या मुलीला देतील? नाही मुनिवर, नाही. शिवापासून शक्तीला कुणीही विलग करू शकणार नाही, मग ते कुणीही असो. विवाह झाल्यानंतर बानू जेजुरीत गेली तर म्हाळसा देवी पदोपदी तिचा अव्हेर करतील. तिला जेजुरीत सुखाचे दिवस कधीही उपभोगता येणार नाहीत. पदोपदी उपेक्षा सहन करावी लागेल. माझ्या डोळ्यासमोर मला हे कधीही बघवणार नाही. मला तिला सुखी झालेलं पाहायचंय. श्री खंडेरायांशी विवाह करून तिला ते सुख कधीही प्राप्त होणार नाही मुनिवर. देवी, बानूचे सुख कशात आहे हे तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. तिच्यासाठी आता श्री खंडेरायात सर्वस्व आहेत. श्री खंडेराय बानूशी विवाह करून श्री पार्वती देवींना दिलेल्या वचनाची पूर्तता करणार आहेत, हे सत्य आता तुम्ही स्वीकारायला हवं. लवकरच त्यांचा वनवास संपेल आणि त्यांच्या विवाहासाठी सारी सृष्टी पुन्हा उल्हासित होईल. देवानं माझी परीक्षा घ्यायला कुणासनी तरी पाठवलं होतं, म्हणजे देवाचं ध्यान हाय माझ्यावर. मी आता समधी परीक्षा दिली हाय. आता देव कधी बी भेटताल मला. आता देव आलो का त्यासनी मी एकटं जाऊच देणार नाही. पहिलं तर त्यांच्यावर रागवणारच हाय म्या. किती वाट बघायला लावली. ही वस्ती, इथली माणसं, माझं घर, माझा बा, हे मला परत बघायला मिळणार नाही. जोवर हात हाय तोवर हाय. एकदा लगीन करून गेले का परत समध्यासनी भेटता यायचं नाही. माझं लगीन झाल्यावर माझा बा एकलाच राहील, त्याची मला लय काळजी हाय. महाराजांनी भी सांगाय हवं का म्या परीक्षा दिली म्हणून. न ग एवढी चिंता करूस. अगं म्हणजे अगं बानू कुठे गेले काय बी कळणं झालंय बघ मला. बानूच काय, खंडू बी कुठं सापडना.
या बाणूला एक कळत नाही की तिची काळजी करणारा बा अजून जिद्द आहे. गेल्या येळेला मी त्याला असंच केलं होतं बघ. मनात ना नग नग ते विचार येतात माझ्या. कुठं गेली असेल बानू, काय करत असेल, कशी असेल ती. गेल्या यायला कशी परत आली तशीच आता येईल. अगं म्हणजे प्रत्येक वेळेला तसं होईल तसं नाही. जे एकदा झालं ते पुण्यांदा होईल असं नाही. बस आता. अरे किती बी काही झालं ना तरी बानूला काय व्हायचं नाही बघ. अगं तसं झालं तर सोन्याहून पिवळं आहे बघ. येणार ती. हे म्हणजे एकदा का बानूचं लगीन झालं ना की सुटलो बघ म्या. माझ्या जीवाला जो घोर लागलाय ना तो कुणाच बी नाही काढायचा. आजा अरे इतकं दिस लोटलं मला बी काळजी वाटती. अरे कधी व्हायचं बानूचं लगीन. ते मला बी ठाव नाही ग. अगं बाप आहे म्या तिचा. म्या माझी बी समजूत घालतोय या आणि येळ पडली तर तिची बी समजूत घालतोय. पण तुला एक सांगू म्हणजे देव जर माझ्या मोहर आलं ना तर मी आताच ते विचारणार आहे की तुम्ही इतका उशीर का केलात. बानूबाई थांबा की हो. थांबा वाईस. कशा बाई दावडत आहे म्हाताऱ्याला. बानूबाई बानूबाई तुम्ही कुठे होता सा. हा ना तुम्ही हात तू मस्ती हुडकत मी हात आलो. बानूबाई हा तुमच्या हातात काय. किती चौकशा करतोस. मला जे सांगायचं आहे ते मी माझ्या बाळाला सांगल. पण काहीतरी लपवित आहे तुम्ही माझ्यापासून. अरे काय लपवत नाही. यू कुकवाचा करंड आहे. कुकवाचा करंडा कोणी दिला त्यो. महाराजांनी दिला. म्हणजे नारद मुनींनी. नाही दुसरं महाराज होत. अरे ह्यो असा कुकवाचा करंडा हाय ह्यातलं कुकू कधी बी संपणार नाही. बानूबाई तुम्ही कुणावर विश्वास ठेवता. असं कधी काय होत वय. तुला काय करायचं आहे. माझं मी बघून घेईल. तू नका काळजी करूस. तसं नाही बानूबाई. तुम्ही देवाची वाट बघता ठाव आहे मला. पण म्हणून असं काय कुणा साधू बाबाला भेटून काय होतंय वय. जास्तच बोलतो आहेस तू. माझं मी बघून घेईल. साखरानं दण्यामोर लय बोलायचं नसतं. ठाव नाही वय तुला. म्हातारा माणूस आहेस म्हणून मी तुझ्याशी बोलते. पण तू काय बी ऐकत नाहीस. चल घरला. मोप काम आहे ती. तुला बी काम सांगते. निस्ता बसून असतोयस. आजकाल काय बी काम करायला झालायस की. चल. बानूबाई काय झालं. थांबला कशा पायी. म्हातार बाबा बा कसा आहे र. हा पण असं काय विचारता. उजाडल्यावर तर तुम्ही बाहेर पडला होता. पण तुम्ही असं विचारता की तू मस्ती जाऊन लई दिस झाले बघा. विचारलेलं सांगता येत नाही बाई तुला. आता म्या असताना आज्याला काय होईल. आज्याला काय बी होणार नाही. जीव भांड्यात पडला बघ माझा. अरे त्या महाराजांनी मला असं भ्या दावलं होतं की जीवच गेला असता माझा. असं बानूबाई तुम्ही घरला जाऊन बघा. धडधाकट आहे आजा. म्हातार बाबा आता आपल्याला मग काम करायचं आहे बघ घरला. अरे वाडा सारवायचा आहे. समजा समजा वाडा नव्यासारखा सजवायचा आहे. करू की. पर कुणासाठी. अरे देव येणार आहेत घरला. वय हा पर कवा. ते नाही ठाव पर येणार आहेत. असं असेल ना तर तुम्ही सांगाल तसं करू. पर बानूबाई आज काय तुम्ही काही ये दिसतंय बघा. असंच राहावं बरं का.